सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी कर्मा हे पावसानं ताळतंत्र सोडलाय की काय? पण त्याला इलाज नाही. तो माणसाने तर निसर्गाशी वागताना ताळतंत्र सोडला, मग त्याने का सोडू नये? पाऊस काय बिबळ्या काय सगळी मानवानं निसर्गावर केलेल्या अतिक्रमणाची फळं आहेत. काय झालं आबा? काही नाही, बातम्या वाचतोय. ते आधी पाऊस नाही म्हणून थळतंय यार, मग महापूर आला, ही अतिवृष्टी म्हणून थळतंय. हो आबा, पाऊस एवढा पडतो ना, हे पातळ हे कुर्ते तुम्ही घालूच नका. आणि थोडेसे ओलसरच आहेत ते. हा मी जाड कुर्ता काढून ठेवलाय, मी ठेवते इथे. आणि दूध होत आहे, ठेवू का आता? ठेव. श्यामाला ही दोघं गेली कुठे? कोण? हा निकिता आणि शिर्या ना आहेत ना, नाश्ता करतात का? काय नाही, पेपर मागायला आले नाही कोणी म्हणून मला बेचैन वाटत. बरं का, ही निकिता हल्ली मराठी पेपर वाचते. अगं बाई, खरंच? पैज लावली तिने शिर्याशी, 6 महिन्यात एक्सपर्ट होऊन दाखवीन म्हणून. कमालच आहे. पण रुळली आहे जरा, तशी समजूतदारच आहे. आणि आबा, योगिताची सख्खी बहीण असली तरी बराच फरक आहे बरं दोघींमध्ये. अगदी. परवा नाही का त्या मुलाच्या प्रकरणामध्ये कोणतं समीर हो ना, कमालच केली त्यांनी. सगळं प्रकरण संपूर्णच टाकलं. हो, हिम्मत आहे तिच्यामध्ये. ही मुलगी आयुष्यात काहीतरी करणार बघ. ग्रेट आहे ती, ग्रेट. देवा पांडुरंगा, काय नाही ग, मला अजिबात वाटत नाही. का पण? निकिता, तू काय ग्रेट केलेलं नाही उगाच काय पण. एक्सक्यूज मी असं अजिबात म्हणाले नाही की मी काहीतरी ग्रेट केलेलं आहे म्हणून. कळलं ना? चेहऱ्यावरून वाटतंय की तू दाखवतेस ग्रेट केलंय. एक मिनिट, हसू नकोस. एक मिनिट ऐक निकिता, मी खूप गंभीरपणे बोलतोय. काय? तो मुलगा सभ्य होता. म्हणजे मला काय म्हणायचंय, तू जिंकलेली नाहीयेस. त्या मुलाने यशस्वी माघार घेतली आहे. कळलं? बोलायचं नाही. तू उगाच काय झालं? मला पिडतो उगाच. एक मिनिट, मी पिडत नाहीये. मी पिडत नाहीये. उठ आधी, उठ. मामाला बसले उठ. अगं असू दे ग, काय झालं सांग ना. काय चाललंय? विषय बदल. बाबा मला सांगा, त्या मुलाच्या प्रकरणात तुम्हाला सांगितलं कोण? तो मुलगा समीर तिच्या मागे लागला होता. हा, त्या प्रकरणात तुम्ही कुणाला क्रेडिट द्याल? आता ऐक. हा, अर्थात निकिताला. ऐक, काय का? अरे असं काय करतोस? तिनं स्वतःहून पुढाकार घेतला म्हणून हे प्रकरण शांतपणे निकाला ना. अरे तिने जर पुढाकार घेतलाच नसता तर काय झालं असतं? म्हणून क्रेडिट गोष्ट निकिता. मलाही तसंच वाटतं बरं का. खरंच. काय माहितीये का शिर्या, हे बघ, अचानक उद्भवलेला असा प्रसंग असतो ना, त्याच्यामध्ये माणूस कसा वागतो याच्यावर त्याच्या मनाची खंबीरता अवलंबून असते. कळलं का तुला? कळलं. काय रे? बोल ना. नाही बोलतो मी. नाही बोल ना. हा बोलतो ना. बोल ना. बाहेर फोन वाजतोय, मी त्यांच्यावर बोलतो. मी घेतो. तू ब्रेकफास्ट करून दे. बाबांचं काय ऐकू नको. आता कोणाचंच काय ऐकायचं नाही. तू बोलतोस ते सगळं खरं. डफर. काय तुम्ही भांडणं कसली करताय? हॅलो शेखर, मी अरविंद बोलतोय. हा अरविंद, अरे बोल. काय रे, लेकीची आठवण झाली वाटतं. अरे ऐक शेखर, हा, इथे एक सिरियस प्रॉब्लेम झालाय. काय रे? शैला? शेखर, शैलाचाच ऍक्सिडेंट झालाय. काय? अरे म्हणजे तिला ती सिव्हिअर ऍक्सिडेंट आहे. तिच्या डोक्याला मार लागलाय. त्यामुळेच
काय झालं बाबा? ऍक्सिडेंट झाला शैला. काय? खूप लागलंय? तू ओरडू नकोस जरा. डोक्याला खूप मार लागलाय. ऍक्सिडेंट झालाय कारचा. हॉस्पिटलमध्ये आहे ती. सिरियस आहे. बाबा निकिताला सांगा. आता तिला कसं सांगायचं हाच प्रश्न आहे. काय करायचं काय? बघू. मी बघतो काय ते. निकिता, मी बोललो बाबांशी आता. हे बघ ती हॉस्पिटलमध्ये आहे. तिच्या डोक्याला मार लागलाय. पण निकिता ती फक्त बेशुद्ध आहे. श्यामल तू आधी डोळे पुस बघू. हे बघ तू ना असं बघितलं ना मग ती पण घाबरून जाईल एकदम. हा रडू नको. मला तिला भेटायचंय. आपण करूया काय. हा हे बघ मी आहे ना. हा माझ्यावर विश्वास आहे ना तुझा. रडू नको. डोळे पुस आधी. हे बघ आबांना अजून काही सांगितलेलं नाहीये. तू काय बोल. हा श्यामाला इथे आहे. मी शोधतोय तुला तिथे. काय झालं? अगं निकिता तू रडतेस का? हा काय झालं? अरे सिरिया तू काय खोडी काढली तिची? नाही हो. मग तिला घरची आठवण येते. हा असं हो का? घरची आठवण येते. काय करते? अरे इथे येते आठवण. हा कुणाची आठवण येते मला? हा आईची इथे किंवा बाबाची? मॉर्निंग. काय रे, बरेच दिवसांनी काम करताना दिसतोयस. भरपूर आहे वाटतं. हो रे बाबा. शाबास. हा असं शांत काय रे? अरे तो टेन्शन मध्ये आहे. का? शैलाचा ऍक्सिडेंट झालाय. शैला त्याची बहीण खूप सिरियस आहे का? आयसीयू मध्ये. अरे बापरे. तिची मुलगी निकिता ती पण इकडे असते ना. ते एक टेन्शन आहे. शेखर तू काय काळजी करू नको. रिलॅक्स. अरे ते आहेच रे. अरे तरी पण टेन्शन असतंच ना. आत्ता मला कळलं. लोक 7 समुद्र पार जाताना इथली माणसं बेचैन का असतात. आपल्या हातात काहीच राहत नाही रे. मग सख्खी बहीण आहे रे माझी. माझं बोट धरून शाळेत यायची. ती इथे कुठेही असते ना तरी धावत गेलो असतो मी. म्हणजे अगदी भारतात कुठेही असती तरी. इथे म्हणजे काय रे काय झालं? अरे अरविंद योगिता आणि निकिताचं तिकीट पाठवतो इकडे. चला. म्हटलं होतं ना सगळं व्यवस्थित होईल म्हणून. अरे नाही रे पण आता टेन्शन वाढलं. का? आता काय? अरे नाही मला फोनवरती म्हणाला शी इज आउट ऑफ डेंजर आणि आता या दोघींची तिकीट पाठवतो. म्हणजे तसं नाही रे. तो घरात एकटा असेल ना. घरात कोणीतरी हवं म्हणून असेल कदाचित. हा तेही बरोबर आहे. हॅलो. अहो मी बोलतेय. श्यामल काय झालं ग? तुझा आवाज असा काय येतोय? अहो आबांना संशय आलाय बर का. आणि 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 काय? आणि
ते निकिता. काय झालं निकिताचं? रडते का ती? नाही रडत नाही, उलट ती बिचारी स्वतःच साबांची समजूत घालतीये, धीर देते त्यांना. काय सांगतेस काय? हो ना. तुम्ही काय करा, तुम्ही जरा लवकर आलात तर बरं होईल मग. बरं नाही मी बघतो, मी येतो लवकर. हा चल अच्छा. हे बघा आबा, कुणाला काहीही झालेलं नाहीये, तुमचा स्वभाव संशयी झालाय. तू मला उगाच शेंड्या लावू नको शिर्या. तू सांग मला. अहो आबा, तिला काय माहित, तिला काहीच माहित नाही. तुला काय माहित? मला माहिती आहे ना, म्हणून मी बोलतोय. सांग ना, जे माहिती ते सांग. अहो आबा, म्हणजे अहो तसं नाही हो. मग कसं आहे? अहो आबा. निकिता, पण आबा तू एक शब्द बोलू नको, तू बाहेर जा. अहो आबा ऐका ना. तू बाहेर जा. निकिता, मला आता खरं सांग, काय झालं आणि कुणाला काय झालं का? कुणाला? खरंच कुणालाच काही नाही झालं. चला आपण जेवायला जाऊया, उशीर होईल. मला जोपर्यंत हे कळत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कण घेणार नाही. असं काय करताय आबा? जेवणावर कशाला राग काढताय? तुम्हीच म्हणता ना, डेस्टिनी नेव्हर चेंजेस. प्रत्येकाचं आयुष्य जेवढं आहे तेवढंच तो जगणार. आबा, मला ऍक्सिडेंट झालाय. काय सांगतेस? हो, म्हणजे कार ऍक्सिडेंट झाला. अजून शुद्धीत नाही आली आहे ती. शेखर, मी काय म्हणतो, आबा तुम्ही असं टेन्शन नका घेऊ. अहो सगळं व्यवस्थित आहे, तुम्ही नका काळजी करू काही. आणि झालं तुझं बोलून? निकितानं मला सगळं सांगितलं. पुढे काय करायचं? पुढे म्हणजे आलात का तुम्ही? हो. काय झालं? काय अरविंद भाऊजींचा फोन वगैरे? अगं अरविंदचा फॅक्स आला ऑफिसमध्ये. हो, त्यांनी योगिताला आणि निकिताला तिकडे पाठवून द्या असं म्हटलंय. अगं नाही, तो तिथे बिचारा एकटा असणार ना तो. मग आता ते अगं आता म्हणजे त्यांच्या तिकडाचं सगळं बघायला लागेल ना. निकिता कुठे आहे का? आतमध्ये. तिला सांग म्हणावं बाबांचा फॅक्स आला आणि तिला म्हणावं तयारीला लागा, आता जायचंय ना. नाही, आयत्या वेळेला घाई होते तुमची सगळ्यांची. मग आबा निकिता, तू टेन्शन नको घेऊस ग, सगळं नीट होईल. शिरा, मी टेन्शन घेतलेलं नाही. आय एम ओके. व्हेरी गुड. शिर्या, तू इथे बसली आहेस का? काय ग, काय झालं तुला? अगं काळजी रडू नकोस बाळा. काय आहे, आई बरी आहे? हा, अरविंद भाऊजींना मी फोन अशासाठी लावत नाही की त्यांना त्रास नको. खूप काळजी करते ग माझी. हो, मला माहिती आहे. अगं मी इकडे यायला निघाले तरी सारखं मला सांगत होती, योगितासारखं करू नको, योगितासारखं करू नको. हो अगं, पण आम्ही ती खरंच बरी आहे ना. ती बरी आहे, काही झालेलं नाहीये. आता आपल्याला आपल्या हातात काय आहे, नुसती वाट बघायची आहे ना. ठीक आहे, नको एवढं टेन्शन घेऊ नको. आम्ही आहोत ना सगळे इथे.
निकिता अगं तुला पाठवायची व्यवस्था करतायत ना? हे आलेत आता ऑफिस मधून, विचारत होते कशी निकिता. हा तू गेलीस ना तेवढं सॉरी. अगं नको रडू बाळा. तरी बरं योगिताने धीराने घेतलंय. ही निकिता जरा हळवी आहे ग. योगिताचं कसं पहिल्यापासून ती घरापासून लांब राहिली, हॉस्टेलमध्ये वगैरे, त्यामुळे ती अशी खंबीर झाली. तुमचं काही डोकं वगैरे दुखतंय का? नाही ना? मला काही सुचतच नाही हो. म्हणजे काय आहे की माणूस असा समोर असला तर जास्त वाटत नाही, लांब असल्यामुळे काहीच कळत नाही. हजार गोष्टी अशा मनामध्ये येत राहतात. फोनची बेल वाजली ना तरी मला इतकं धडधड धडधड करत होतं संध्याकाळी. हे बघ श्यामल, एक गोष्ट लक्षात ठेवायची, विधिलिखित आपण बदलू शकत नाही. आणि अगं प्रसंग असे प्रत्येकावरतीच येतात. अशा प्रसंगामध्ये आपण कसे वागतो ना, यातच खरी कसोटी असते. ते मला कळतंय, पण तरी मला ना कधी कधी या नव्या पिढीचं कौतुकच वाटतं. प्रत्येक गोष्टीकडे ते कसे ऑब्जेक्टिव्हली बघू शकतात. म्हणजे आपल्या पिढीचा अति हळवेपणा त्यांच्याकडे नाही. त्या मनाने आधीची पिढी जास्त खंबीर होती नाही का? आबांची पिढी. हा हा, मला खरंच आश्चर्य वाटतं बुवा. हे सगळं आबांनी इतक्या शांतपणे घेतलं ना. अगं उलट ते माझीच समजूत घालत होते. म्हणजे आपली पिढीच भित्री जन्माला आली म्हणायची. तसं नाही श्यामल. काय ते पारतंत्र्यात जन्माला आले. म्हणजे त्या काळामध्ये कुठल्याही क्षणी काहीही होईल अशी परिस्थिती होती, म्हणून ते इतके खंबीर बनले ना. बरोबर आहे. तीच अनिश्चितता आपल्या पुढच्या पिढीच्या नशिबाला आली आहे, हो की नाही? काय करणार, एवढी स्पर्धा आहे, बेकारी, चालायचंच. आबा झोपले का ग? मला नाही वाटत. जोपर्यंत शैलाची खुशाली कळत नाही ना, तोपर्यंत ते काही शांतपणे झोपणार नाहीत. Hello? Hello? Can I talk to Arvind, please? I'm speaking from India, Mumbai. Huh? Pardon? Patient's name is Shaila. Thank you. Hello? Arvind? मी आबा बोलतोय, आबा. हा, कशी काय परिस्थिती? हा, शुद्धीवर आली का? बरोबर. हा 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 हा, हो का? अरे पांडुरंगा, म्हातारे. बरोबर. डॉक्टर काय म्हणाले? हा हा हा, बरं. हे बघ, तू काही काळजी करू नकोस. हा, टेन्शन घेऊ नको अजिबात. बरोबर. हे बघ, शैलानी काय, आपण कुणीच वाईट केलेलं नाहीये कुणाचं.
पण तरी सुद्धा हे भोगावं लागतं. त्याला प्रारब्ध म्हणतात. काय करणार? हा हो हो बरं. हे बा माझी मनोदेवता मला सांगते की ती अगदी ठणठणीत बरी होणार आहे, यातनं बाहेर पडणार आहे सुखरूप. तू काही काळजी करू नको. हा काय काय? हा हो हो. अरे काय तुम्ही तिथे लांब आहात ना, आणि मनुष्य बळ फार कमी पडतं रे, माणसं नसतात ना मदतीला. बरोबर. हो हो. हे पा अरविंद अरविंद. हा मोनिका आणि योगिता. हा काय काय? नाही 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 हे हो नाही ते सांगतो ते आई जरा हे निकिता निकिता आणि योगिता येतात. हो येतात. मला हा शेखर म्हणाला बरं का. हो डोंट वरी. हा वी आर ऑल विथ यू. अवर प्रेयर्स. गुड विशेस. हा काळजी करू नको. बरोबर. तू तू हो हो. हा ठेवू ठेवू. हा डोंट वरी. हा ओके ओके. सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.